नमस्कार, रुपालीज होम अँड किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू. मकर संक्रांत म्हटलं की ते लगबग सुरू होते तिळगुळाच्या लाडूची. या प्रकारे तुम्ही लाडू करून बघा, अगदी सहज होतील आणि पटकन होतील. हे आपण पाकातले लाडू करणार आहोत, अगदी खुसखुशीत आणि नरम. पाकातले लाडू म्हटले तर घट्ट किंवा कडक होतात, पण तुम्ही या प्रकारे लाडू करून बघा, अगदी हाताने सहज तुटतील आणि नरम होतील. असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ अनपॉलिश्ड आहेत. नंतर अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे. शेंगदाणे भाजलेले आहे. चला तर मग शेंगदाणे आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मग शेंगदाणे वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे एकदम बारीक करायची नाही आहेत, थोडेसे असे जाडसर ठेवायचे आहेत. हे बघा, या प्रकारे आपले हे शेंगदाण्याचं कूट दिसलं पाहिजे. तर आता आपण याला एका वाटीमध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला याचं प्रमाण व्यवस्थित कळेल. म्हणजे जे आपण भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते तेवढंच आपलं अर्धी वाटी कूट पडलेलं आहे. म्हणजे चितं प्रमाण आपलं 1 वाटी तीळ, 1 वाटी किसलेला गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे. चला तर आता आपण आपले तीळ भाजून घेऊयात. तर यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचा नाही, यामुळे आपले तीळ जळतील. जळलेले तिळामुळे आपले लाडू कडवटपणा येईल. तर तीळ मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहेत. बघा, हे तडतड झाल्यानंतर आपले तीळ 1 ते 2 मिनटं आपण भाजून घेऊ आणि नंतर एका पातेल्यात आपण त्याला काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. चला तर आता आपण आपला गुळाचा पाक बनवून घेणार आहोत. यासाठी गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला गूळ टाकू. तुपामुळे काय होईल तर आपल्या लाडूला अशी शाईन येणार आणि लाडू नरम होतील. तुपामध्ये गूळ टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यात सतत चमचा ढवळत ठेवायचा आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे. यामुळे काय होईल तर आपल्या पूर्ण गूळ विरघळला जाईल, एकही गाठ आपल्या पाकामध्ये राहता कामा नये. बघा, अशा प्रकारे आपला पाक तयार होत आहे. गुळाचा पाक हा साखरेच्या मानाने लवकर तयार होतो, 4 ते 5 मिनटंच लागतात. आजूबाजूनं फेस सुटला म्हणजे आपला पाक तयार होत आहे. कलर बदलला, थोडासा लालसर झाला की आपला पाक रेडी आहे. तर हे बघा, इथं आपला पाक तयार झालेला आहे. जास्त कडक पाक होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला. आता गॅस बंद करून ठेवायचा आहे. बघा, हा आपला पाक असा दिसत आहे. जे तीळ आपण भाजले होते ते आपण टाकून घेणार आहोत आणि इथे मिक्स करत राहायचं आहे. चमचा सतत ढवळत ठेवायचा. ही प्रोसेस फास्ट करायची आहे, कारण गुळाचा पाक पटकन घट्ट होतं. जे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आपण केलं होतं ते पण इथं आपण टाकून घेणार आहोत आणि पटकन हे चमचा फिरवून मिक्स करणार आहोत. एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. चमचा थांबता कामा नये, कारण गुळाचा पाक हा पटकन घट्ट होतं. जसं थंड होत जाईल तसं याचा घट्टपणा वाढत जाईल. बघा, 1 मिनिटाच्या आतच आपला गुळाचा पाक एवढा घट्ट झालेला आहे. आता थोडा सैल दिसत आहे, पण थोड्या वेळात आणखी तो घट्ट होईल. इकडे आपण एका पातेल्याला तूप लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकणार आहोत. तर तुम्ही इथे या मिश्रणाचे एका चमचेच्या साहाय्याने छोटे छोटे गोळे पण टाकून घेऊ शकता. यामुळे काय होईल तर लाडू वळवायला पटकन मदत होईल. तर गरमागरमच आपल्याला हे लाडू ओढून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यानंतर लाडू करायला खूप भारी जातील. त्यासाठी असे छोटे गोळे टाकून तुम्ही लाडू बनवू शकता. एका साईडने मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा हात घेतल्याने आपलं टेम्परेचर नॉर्मल राहील, आपल्याला जास्त चटके बसणार नाहीत आणि पटकन लाडू ओढता येतील. जेवढं शक्य होईल तेवढ्या पटकन आपल्याला लाडू ओढून घ्यायचे आहेत, कारण एकदा का मिश्रण थंड झालं की लाडू ओढायला खूप भारी जातील. तुम्हाला जर हे लाडू ओढायला जमले नाही तर तुम्ही याच्या वड्या पण बनवू शकता. वड्या पण सहज होतात याच्या. अशा प्रकारे आपण आता सर्वच मिश्रणाचे लाडू बनवून घेऊया. हे बघा, असे आपले लाडू तयार होत आहेत. अगदी मऊ आणि गरम आहे, त्यामुळे पटपट करून घ्यायचे आहेत. आता उरलेल्या सर्वच मिश्रणाचे असे एकसारखे आपण लाडू बनवून घेणार आहोत. नंतर थंड झाल्यानंतर आकार दिला तरी चालते. जसे होतील तसे लाडू सध्या बनवून घ्यायचे आहेत. बघा, आपले हे लाडू अशा प्रकारे तयार झालेले आहेत. अगदी गोल, गुटगुटीत आणि सुंदर दिसत आहेत. तसेच हे लाडू खायला सुद्धा अगदी मऊ आहेत आणि खुसखुशीत आहेत. खाण्यासाठी कडक नाहीत, लहान थोर अगदी आवडीने खातील असे हे आपले लाडू झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला मी ते एक लाडू तोडून दाखवते. बघा, अगदी बोटाने सहज तुटेल असे हे आपले लाडू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. थंड झाल्यानंतर हे लाडू तुम्ही डब्यामध्ये भरू शकता.
जानेवारी महिन्यात थंडीचं प्रमाण भरपूर असते, त्यामुळे तिळगुळाचे लाडू आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात. तसेच तिळगुळाच्या लाडूमध्ये लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे आपल्या हाडाचे ठिसूळपणा, सांधेदुखीसुद्धा कमी करतात. असे हे तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.